भात लावायला जाण्याच्या आधी माझ्या मनात खूप प्रश्न होते. भात लावता येईल का? इतका सगळा चिखल असेल, त्या चिखलात मला जमेल का? आणि दिवसभर भात लावताना पाऊस देखील चालू असतो, त्यामुळे त्या पावसात कसं होईल वगैरे. पण एकदा पाण्यात उतरलं की हे सगळे प्रश्न मनातून निघून जातात आणि भात लावायला मजा येऊ लागते. एकदा पाण्यात उतरलं की जी मजा असते ती खरंच खूप वेगळी असते. हा अनुभव सगळ्यांनीच घ्यायला हवा. भात आपल्या ताटामध्ये येतो, पण त्यामागची खरी गोष्ट आपल्याला माहीत नसते. तर आमचा हा भात लावणीचा प्रवास आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक, सबस्क्राईब करा. बाय बाय. पावसाळा सुरू झाला की गावाकडच्या शेतांमध्ये एक वेगळीच लगबग सुरू होते. जणू तो एक सणच असतो. आज आमच्या शेतात भात लावणीचा दिवस आहे. माती तयार आहे, पाऊस साथ देतोय आणि आता सुरू होतं एका नव्या पिकाचं, नव्या आशेचं स्वप्न. शेतीमध्ये प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. माती तयार होण्याची, पावसाची वाट पाहण्याची, रोप तयार होण्याची आणि मग ती रोपं पुन्हा मातीत रुजवण्याची. कदाचित म्हणून शेती आपल्याला एक गोष्ट शिकवते. घाई करून प्रत्येक गोष्ट मिळत नाही. काही गोष्टींसाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. ही रोपं बघितली की एक वेगळीच फिलिंग येते. काही दिवसांनी इथे सगळं हिरवंगार दिसणार आहे. आता फक्त चिखल आणि छोटी छोटी रोपं दिसत आहेत. पण काही महिन्यांनी ह्याच शेताचा पूर्ण चेहराच बदललेला असेल. आज फक्त सुरुवात झाली आहे. काही महिन्यांनी हीच रोपं दाण्यांनी भरतील अशी आशा आहे. बाकीची गोष्ट आता निसर्ग लिहिणार आहे. शेतीमध्ये एक गोष्ट खूप सुंदर आहे. एकट्या माणसाने शेती करणं शक्य असलं तरी सगळे मिळून काम करताना त्यातला आनंद काही वेगळाच असतो. कोणी रोपं आणतं, कोणी वाटतं, कोणी लावतं आणि दिवसाच्या शेवटी सगळ्यांच्या मेहनतीने शेत हिरवं होऊ लागतं. पण अशा छोट्या छोट्या क्षणांमुळेच शेती फक्त काम राहत नाही, तर आठवण बनते. शेतकऱ्याच्या हातात बरंच काही असतं. जमीन तयार करणं, रोप तयार करणं आणि शेवटी भाताची लावणी करणं. पण लावणीनंतरचा पुढचा प्रवास मात्र निसर्गाच्या हातात असतो. शेती म्हणजे फक्त पीक लावणं नाही, आजची मेहनत उद्याच्या आशेवर सोपवणं आहे. आणि आजच्या भात लावणीला आमच्यासोबत ही छोटी टीमसुद्धा आली आहे. वाटलं होतं ही फक्त चिखलातच खेळतील, पण त्यांनी देखील चांगला हातभार लावला आहे. भात लावणी बाहेरून पाहताना कदाचित अगदी साधं काम वाटतं. पण या प्रत्येक रोपामागे चिखलातील मेहनत आहे, वेळ आहे, पाण्याची आणि हवामानाची साथ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशा आहे. कारण शेतकरी आज जे लावतो त्याचं फळ त्याला आज मिळत नाही, त्याला थांबावं लागतं.
यावेळी आमचा छोटा आद्वित देखील भात लावणीसाठी आला होता. इतर वेळी तो कधी चिखलात पायसुद्धा देत नाही, पण यावेळी त्याने भात लावण्याचा पूर्ण आनंद घेतला. चिखलामध्ये इकडे तिकडे खेळत होता. एरवी तो कधी चिखलावर पायसुद्धा देत नाही, पण त्या दिवशी पूर्ण गुडघ्यापर्यंत चिखल लागलेला असतानाही त्याने खूप एन्जॉय केलं. खूप तो फिरत होता इकडे तिकडे भाताच्या शेतामध्ये. त्याने खूप एन्जॉय केला आणि भात लावायला त्याने मदतसुद्धा केली. त्यालाही खूप आवडलं भात लावणं. शेतात कामाला वयाची अट नसते. कोणी खरंच काम करतं, कोणी थोडी मदत करतं आणि कोणी फक्त चिखलात खेळून सगळ्यांचं मनोरंजन करतं. मागं हो ना ते आधी मोडून जातो ते मागं ना. अरे ते लावलेलं तोडून टाकणे सर खरं सांगू, शेतीमध्ये मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटते माहिती आहे? आपण एवढी मेहनत आज करतोय, पण त्याचा रिझल्ट कधी मिळणार, किती मिळणार हे पूर्णपणे आपल्याला माहीत नसतं. तरीसुद्धा आपण काम करत राहतो. ह्या एवढ्याशा वयात याचं मातीशी इतकं घट्ट नातं कसं जुळलं असेल बरं? कदाचित मातीशी असलेलं हे नातं शिकवावं लागत नाही, ते अनुभवावं लागतं. शेवटी आपलं हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. म्हणून कदाचित माती, पाणी आणि निसर्गाशी जोडलं जाणं आपल्या आत कुठेतरी आधीपासूनच असतं. फक्त ते जाणवण्यासाठी मातीचा थोडासा स्पर्श पुरेसा असतो. काही नाती शिकवावी लागत नाही, ती नकळतच तयार होतात. आज आम्ही फक्त भाताची रोपं लावली नाही, कदाचित आमच्या येणाऱ्या आयुष्याची काही छोटी स्वप्नसुद्धा मातीत रुजवली आहेत. ती किती वाढतील, कुठपर्यंत पोहोचतील हे आज सांगता येणार नाही, पण सुरुवात केली आहे. आणि कदाचित प्रत्येक स्वप्नासाठी इतकंच पुरेसं असतं, पहिलं पाऊल टाकणं. भात कसं लावलं? टपात बसून किती लावलं भात? 1, 2, 3, 4. तुला बरं का आता वर्ष झालं? भात लावणीच्या वेळी दुपारचं जेवण म्हटलं की आमटी भात हा हमखास असणारच. तर आज आम्ही आमटी भात बनवलंय.
खरं सांगू, शेतीमध्ये मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटते माहिती आहे? आपण एवढी मेहनत आज करतोय, पण त्याचा रिझल्ट कधी मिळणार, किती मिळणार हे पूर्णपणे आपल्याला माहीत नसतं. तरीसुद्धा आपण काम करत राहतो. कदाचित म्हणूनच शेती पेशन्स शिकवते आणि आयुष्यसुद्धा. पहिला दिवस, दुसरा दिवस, पुन्हा तिसऱ्या दिवशी शेतात. असं करत करत शेवटी भात लावणी पूर्णत्वाकडे येत होती. शेतीमध्ये कधी कधी मेहनतीपेक्षा जास्त गरज असते ती संयमाची. 2 दिवसांचं काम आठवडाभर चाललं, पण आता सगळं झाल्यावर वाटतंय उशीर झाला, पण शेत पडीक राहिलं नाही आणि आईलाही काळजी राहिली नाही, हे महत्त्वाचं. आज आमच्या शेतात भाताची लावणी पूर्ण झाली. दिवसभराच्या मेहनतीनंतर शेवटचं रोपही मातीत गेलं आणि त्यासोबतच पुढच्या काही महिन्यांची एक नवी आशा या मातीत रुजली. पण आमच्या भागात लावणी इथे संपत नाही. लावणी पूर्ण झाल्यावर शेतात कणगा लावण्याची एक जुनी परंपरा आहे. कणगा म्हणजे फक्त एक विधी नाही, तर शेतकऱ्याची निसर्गाप्रती कृतज्ञता. आपलं काम आपण केलं. आता या रोपांना दाणे भरण्याचं काम निसर्ग करेल. तर फायनली भाताची लावणी झाली आहे. तर पुढच्या काही महिन्यात भाताची रोपं कशी वाढतात व उत्पादन कसं येतं हे बघूयात. यावर्षी आपण भाताच्या 2 व्हरायटी लावलेल्या आहेत, एक इंद्रायणी आणि एक दप्तरी 9 नंबर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही 1 एकर भात शेती केलेली आहे. यावर्षी आमच्याकडे भरपूर रोपाचा तुटवडा होता. आम्ही इकडनं तिकडनं भाताची रोपं गोळा करून ही पूर्ण भात शेती आमची जी काही आहे ती लावलेली आहे.